कोकणात स्वर्ग का म्हणतात त्या माहिती आहे? बघूच आहे काय, दाखवतो बघा तुमचं आता. ती आमची भराडी आई म्हणून परत वरती पण जाणार आहे. किती मस्त वाटतं. मी जेव्हा मराठी शाळेमध्ये होतो ना, तेव्हा मराठी शाळेचं आहे ना पट आहे ना, टेन्शन नाही, पद्धतशीर काम बांधले. आता घेऊन जायचो खाली. या असं आहे ना, फक्त तुमका कोकणातच बघू भेटत. आमचं कोकण किती सुंदर असा तो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन पिलटाडी चॅनलवरती. आज काय सकाळपासून काम होतं, त्याच्यामुळे मला काय व्हिडिओ वगैरे काढता आले नाहीत. तर आत्ता मी उठलो झोपून आणि आत्ता मी चाललो म्हैशी आणायला. दाखवतो तुम्हाला. बाहेर एवढा मस्त कडक ऊन वगैरे पडले, दाखवतो बघा. तर बघा हे बघा, आमचं कोकण किती सुंदर असा तो. बघा पाऊस पडता एवढाच मध्ये मध्ये, पाऊस गेलो की मस्त सीन असतं ते बघा. पॉवरफुल एकदम. कारण परत वरती पण जाणार आहे, कारण वरती आमच्या गाड्याने त्या चार कापून ठेवले. छोटी म्हैशींची रेडक आहेत, त्यांना चार लागते ना, आणि रात्री म्हैशींना पण घालायला लागते. तर त्याने कापून ठेवले, ती पण आणायला जायचे आहेत वरती. आज म्हैशी त्याने संध्याकाळी वरती नाही नेल्यात, ते खालीच नेल्यात. आमची एक जागा आहे इकडे वाडीमध्ये, त्याला टेमली बोलतो, तिकडे घेऊन गेलो आहे. आता तिकडे दाखवतो तुम्हाला बघा. हा किती मस्त वाटतं. ती आमची भराडी आई. एवढा मस्त लख्खा आकाश आहे बघा. पहिली ना ही सर्व शेती असायची, जी आता लोकांनी टाकून दिली आहे पूर्ण. त्यात इकडे आतमध्ये त्याला टेमली बोलतात. जेव्हा पहिले आम्ही आहे ना, हा रस्ता नव्हता ना, तेव्हा ही व्हाळी आहे छोटी, इथून आम्ही जायचो. हा मेन रस्ता होता तेव्हा, म्हणजे ही वाट होती, पायवाट होती जायची. आणि तेव्हा सीन काय व्हायचा, पावसाळ्यातून ही व्हाळी जी दाखवली ना, तिला पूर वगैरे आला ना, म्हणजे पाऊस जास्त पडला तर आमच्या शाळेला सुट्टी भेटायची डायरेक्ट. कसला टेन्शन नाही, काय नाही, डायरेक्ट सुट्टी. पण तेव्हा एक मजा पण होती. आणि इथे तुम्ही खाली उतरलात ना, पहिली इकडे पण शेती होती, जिकडे आता आमच्या म्हैशी चरतात, तुम्हाला दाखवतो. तिकडे ना पहिली शेती होती, आणि शेताच्या बांधावरून जायला लागायचं. आणि रोज कोण नाही कोण आहे ना, बांधावरून आहे ना पडायचं चिखलात त्या. मग बिचारायला तिथून परत घरी यायला लागायचं, कपडे वगैरे बदलून मग परत शाळेत आला तर आला, नाही तर काय सुट्टीच. हे बघा इकडे. आणि आम्ही काय करायचो, नंतर हे गवत आहे ना, हे उंच, अजून थोडं उंच वाढलं ना, आता म्हैशी चारतात म्हणून दिसत नाही. ते बघा, हे एवढं जर वाढलेलं गवत असेल ना, तर आम्ही काय करायचो, वाटेवरती आहे ना, अशा आहे ना दोन साईडची, म्हणजे मधून वाट जाते ना, दोन साईडला आहे ना, दोन साईडचं थोडं थोडं गवत घ्यायचं, त्याला एकत्र करून गाठ मारायची आणि असं वाटेवरती आडवं टाकून ठेवायचं. बेचारी काय मुलं ना त्याच्यामध्ये पडायची. तीच एक मजा. म्हणजे पहिली आता बघायला गेलं ना, आमच्या गावामध्ये हायस्कूल पण आहे आणि हे पण आहे, मराठी शाळा पण आहे. तर आम्ही जेव्हा मराठी शाळेमध्ये होतो ना, तेव्हा मराठी शाळेचं आहे ना पट आहे ना 275, 280, कधी 300 क्रॉस असा असायचा. पण आता वस्तुस्थिती अशी आहे ना, आमच्या शाळेत मोजून 30 पण मुलं नाहीत. आणि हायस्कूलचा 3 वर्गांचा, म्हणजे मराठी शाळा 7वीपर्यंत आणि हायस्कूल 8वी 9वी 10वी 3 वर्गांचा पट आहे ना 180, 190 असा असायचा. आता त्यांचा पण पट आहे ना 50 आहे आत्ता सध्याच्या ह्याला. म्हणजे मुलं आहेत ना, मुलांना जाऊन आहे ना बाजूच्या, म्हणजे ज्या गावातून येतात ना, त्या गावातून आहे ना त्यांना गाड्या करून घेऊन यायला लागतं. असं एवढी वस्तुस्थिती. आता काय, नाही तर शाळा बंद पडतील, एवढं बेकार आहे. आणि आमच्या फायनली म्हैशी भेटल्या त्या बघा, दाखवतो बघा. या बघा, ही आमची काळू,
ती लाडकी, हा खंड्या, तो तिकडे बंड्या आणि ही चिंगी. ही शेते तिकडे वरती चरतात. आता जाऊया सगळ्यांना घेऊन, दाखवतो बघा. आमची गँग. मला स्वर्ग का म्हणतात त्या माहिती आहे, बघूच आहे काय, दाखवतो बघा तुमचं आता. हा बघा, या असं आहे ना, फक्त तुमका कोकणातच बघू भेटत, बाकी काही भेटतच नाही. हे बघा, तरी आता आमच्या आयाबुजावर चारीचं भारो मी बांधले आहे. हे बघा, टेन्शन नाही, पद्धतशीर काम बांधले. आता घेऊन जायचो खाली. ये बघा, आता जायचं.